काँग्रेस पक्षात मानसन्मान नाही. आमदार सुरेशभाऊ खाडे यांचा टोला. वर्कआउट चालू आहेत, तुमचं स्वागत करतो असं म्हणून जयश्रीताई पाटील यांना महायुतीकडून ऑफर दिली. संजय बापू मेंढे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या माळी समाज स्मशानभूमी कंपाऊंड वॉलचे उद्घाटन सोहळा संपन्न. प्रभाग क्रमांक 5चे माजी नगरसेवक संजय बापू मेंढे यांच्या विशेष प्रयत्नातून वखारबाग येथील माळी समाज स्मशानभूमीच्या कंपाऊंड वॉल नूतनीकरण कामासाठी निधी मंजूर झालेला आहे. आज याचा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी माजी मंत्री विद्यमान आमदार माननीय सुरेशभाऊ खाडे, विधान परिषदेचे आमदार इद्रिसभाई नायकवाडी, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई मदनभाऊ पाटील, ज्येष्ठ नेते सुरेशबापू आवटी, माजी नगरसेवक गणेश दत्तामाळी पांडुरंग कोळे, माजी नगरसेविका बबिता मेंढे, विजयराव धुळगुळू, बाबासाहेब आळतेकर यांच्यासह माळी समाज अध्यक्ष सहदेव कौलापुरे, सर्व पदाधिकारी, गावकर आणि समस्त समाज बांधव हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते. या प्रलंबित प्रश्नी मार्गी लावण्यासाठी संजय बापू मेंढे, सौ बबिता मेंढे यांनी विशेष प्रयत्न केल्याबद्दल माळी समाजाच्या वतीनं त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. ही स्मशानभूमीची जागा आता अपुरी पडत असल्याने स्मशानभूमीसाठी नवीन जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी संजय बापू मेंढे तसेच माळी समाज यांच्या वतीनं आमदार सुरेशभाऊ खाडे, आमदार इद्रिसभाई नायकवाडी, जयश्रीताई पाटील यांच्याकडे करण्यात आली. यावेळी तिघाही नेत्यांनी स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. ताई, राष्ट्रवादी, शिवसेना या सर्व पक्षांमध्ये मानसन्मान आहे, पण काँग्रेस पक्षात मानसन्मान नाही असा टोला आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी दिला. त्यासोबतच वर्कआउट तुमचं सुरू आहे, तुमचं स्वागत आहे असं म्हणून त्यांनी जयश्रीताई पाटील यांना महायुतीमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. राष्ट्रवादी गेलं तर मान सन्मान आहे, शिवसेनेत गेलं तर मान सन्मान आहे, पण काही काँग्रेसमध्ये मान सन्मान नाही. आपण आता विचार करायला लागलाय, प्रस्ताव चालू आहे तुमचा, त्याबद्दल मी स्वागत करतो. हे काँग्रेस नाही खात येते सगळं. त्यामुळं मगाशी बोलले म्हणून त्याला मी थोडासा मार्ग दिला. तर ह्या दृष्टिकोनातून काम करत असताना आणि वहिनी साहेब आदर्श साहेब सुरू आहेत, मदत तयार झालेले आहे. त्यामुळे त्यांना निश्चित समजेल की आपलं आणि आपलं सोडून द्या, पण आपल्या कार्यकर्त्याचं भलं कुठं आहे हे त्या निश्चित विचार करतील. तर त्या दृष्टिकोनातून त्यांच्या अधिकार आपण त्यांना दिलेले त्याविषयीचा काय हा नाही आहे. आज मला सांगायला खूप आनंद वाटेल की ह्या 15 वर्षामध्ये माझ्याकडून 2 माळी समाजने घोड बांधली. त्यामध्ये सावलीलाही बांधलं आणि बोरवाडलाही बांधलं. 2 माळी समाज बांधली. त्याचबरोबर मला मी पालकमंत्री होतो त्यावेळेला एक खूप सांगितलं तक्रार यायची, जी आपली मशानभूमी आहे, लिंगायत समाजाची मशानभूमी, माळी समाजाची सर्व समाजाची. पूर आला की ती पूर मशानभूमी कातरायची, मग ते बॉडीचे सगळे अवयव ही ते सगळे वाजायचे, सगळं करायचं, असं करायचं. त्याचा एक प्रस्ताव आला माझ्याकडे की भाऊ आम्हाला हे पूर भिंत बांधण्यासाठी, संरक्षण भिंत बांधण्यासाठी आम्हाला पैसे द्या. निश्चितच त्यावेळी आम्ही विचार केला, जसा आज आम्ही सगळी विचार केला मशानभूमीची अडचण काय असते, ती तशी संवेदनशील विचार करण्याची भूमिका आम्ही घेतली. आणि त्यावेळेला मी त्यावेळी 5 कोटी रुपये त्यावेळेला तिथं त्या मशानभूमीसाठी त्याचं काम चालू होतं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.